श्री स्वामी समर्थ. थांब माझ्या लेकरा. आज आजूबाजूला खूप अस्वस्थता जाणवते आहे का? कामे होता होता बिघडत आहेत का? घरात विनाकारण कटकटी होत आहेत का? शरीरात ताकद असूनही प्रचंड आळस आणि थकवा जाणवतो आहे का? तुला माहीत आहे हे का घडत आहे? कारण तुझ्या आजूबाजूला काही गुप्त शत्रू आणि नकारात्मक ऊर्जा काम करत आहे. जे तुझ्या तोंडावर खूप गोड बोलतात, तू खूप चांगला आहेस असे दाखवतात, पण तू पाठ फिरवली की तुझ्याच नावाने विष ओकतात, तुझ्याच प्रगतीवर जळतात. पण लेकरा, आज तुझे हे डोळे पुस आणि कान उघडून ऐक. माझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. जगातली कोणतीही वाईट शक्ती किंवा गुप्त शत्रू तुझा एक केसही वाकडा करू शकत नाही. कारण ज्याच्यावर स्वामींची नजर असते त्याच्यावर ब्रह्मांडाचे रक्षण कवच असते. मानवी स्वभावाचा हा सर्वात मोठा भयानक पैलू आहे. जंगलातील हिंस्र प्राणी समोरून वार करतो, त्यामुळे आपण सावध राहू शकतो. पण मानवी शत्रू हा कपटी असतो. तो मित्र बनून येतो, तुझ्या ताटात जेवतो, तुझ्या घरच्या गोष्टी जाणून घेतो आणि नेमका तिथेच घाव घालतो जिथे तुला सर्वात जास्त लागेल. तुला प्रश्न पडतो की मी तर कोणाचेच वाईट केले नाही, मग माझ्या नशिबातच हे कपटी लोक का आले? लेकरा, तुला सावध करत आहे. या गुप्त शत्रूंच्या माध्यमातून देव तुला माणसांची परख करायला शिकवत आहे. डोळे उघडे ठेव. प्रत्येकावर अंधविश्वास ठेवणे बंद कर. नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की काय? ही एका प्रकारची काळी शक्ती असते, जी लोकांच्या मत्सरामुळे जळफळाटीमुळे निर्माण होते. जेव्हा तू एखादी चांगली गोष्ट करतोस, नवीन गाडी घेतोस, नवीन काम सुरू करतोस, तेव्हा लोकांच्या मनात जी नजर किंवा असूया निर्माण होते ती तुझ्या घराच्या वातावरणावर परिणाम करते. यामुळेच घरात विनाकारण भांडणे होतात. जर तुलाही घरात किंवा मनात अशी नकारात्मकता जाणवत असेल तर स्वामींच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेव आणि कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी माझे रक्षक आहेत. जंगलातून जेव्हा सिंह चालत निघतो तेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेली कुत्री त्याच्यावर भुंकतात. सिंह कधी मागे वळून पाहतो का? तो कधी त्या कुत्र्याशी भांडायला थांबतो का? नाही. सिंह आपल्याच रुबाबात संत गतीने पुढे चालत राहतो. कारण त्याला माहिती असते की भुंकणे ही कुत्र्यांची कामे नाही आणि राज्य करणे हे सिंहाचे काम आहे. आज जे गुप्त शत्रू तुझ्या पाठीमागे कारस्थानी करत आहेत ते त्या कुत्र्यांसारखेच आहेत. त्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देऊन स्वतःची ताकद आणि वेळ वाया घालवू नकोस. तू स्वामींचा सिंह आहेस. तुझा रुबाब कमी करू नकोस. एक मोठा दुधाचा हंडा असेल, त्यात जर एका मिठाचा खडा किंवा लिंबाचा थेंब पडला तर अख्खे दूध नासून जाते. नकारात्मक लोकसुद्धा अशा मिठाच्या खड्यासारखे असतात. ते तुझ्या आयुष्यात येतील आणि तुझ्या सुखाचा हंडा नासवण्याचा प्रयत्न करतील. पण लेकरा, जर ते दूध तापवून त्याचे दही केले आणि दह्याचे लोणी करून कडवले तर त्याचे तूप बनते. तुपावर मिठाच्या खड्याचा किंवा लिंबाचा काही परिणाम होत नाही. स्वामी तुझ्या आयुष्याला आता त्या भट्टीत तापवत आहेत, जेणेकरून तू तुपासारखं मजबूत बनशील, ज्याच्यावर कोणत्याही गुप्त शत्रूचा विषाचा परिणाम होणार नाही. तुझ्या घरात जर सतत आजारपण असेल, कमावलेला पैसा कुठे जातो हे समजत नसेल, तर घरात पाऊल ठेवतानाच मन उदास होत असेल, तर समजून जा की घरात नकारात्मक ऊर्जा आहे. पण घाबरू नकोस. या ऊर्जाला घालवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. ज्या घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा गजर होतो तिथली काळी ऊर्जा स्वतःचे अस्तित्व टिकू शकत नाही, ती पळून जाते. जर तुझ्या घराचे रक्षण स्वामी करत आहेत असं तुला वाटत असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, तारक मंत्र माझा पाठी राखा. जर तू पांढरे शुभ्र कपडे घालून कोळशाच्या खाणीत गेलास तर तू कितीही सांभाळलेस तरी कपड्याला काळे डाग लागणारच. हे जग सुद्धा काही प्रमाणात याच कोळशाच्या खाणीसारखे आहे. इथे नकारात्मक लोक, वाईट विचार तुला डाग लावण्याचा प्रयत्न करणारच. पण लेकरा, तू तर स्वामींच्या चरणांची मळवट भरली आहेस. हा काळा कोळसा तुझ्या भक्तीच्या तेजासमोर टिकू शकत नाही. जगाचे डाग तुझ्या आत्म्याला कधीच स्पर्श करू शकत नाहीत. अक्कलकोटच्या त्या पवित्र वटवृक्षाचा विचार कर. किती वादळे आले, किती पाऊस आला, पण तो वृक्ष तसाच ताट उभा आहे. झाडाची पाने हलतात पण मूळ कधीच हलत नाही. तुझी भक्ती ही त्या वटवृक्षाच्या मुळासारखी मजबूत पाहिजे. आजूबाजूचे शत्रू कितीही मोठे वादळ घेऊन आले तरी जोपर्यंत तुझी मुळे स्वामींच्या चरणांशी घट्ट आहेत तोपर्यंत तुला हलवण्याची ताकद या ब्रह्मांडातील कोणत्याही शक्तीमध्ये नाही. शत्रूचे काम कात्रीसारखे असते, कापून दोन तुकडे करणे, नाती तोडणे, विश्वास संपवणे. पण स्वामींची काम सुई दोऱ्यासारखे आहे, तुटलेले जोडणे, फाटलेले शिवणे. आज जगाने तुला कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी माझे स्वामी तुला पुन्हा जोडतील. शत्रू जेवढा तुला वेळ पाडण्यात घालवतो त्यापेक्षा एका सेकंदात स्वामी तुला वर उचलतात. जर तुझा स्वामींच्या या अथांग ताकदीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समुद्राच्या वर कितीही वादळ आले, विजा कडाडल्या तरी समुद्राच्या तळाशी राहणारा मासा अगदी शांतपणे पोहत असतो, कारण त्याला वरच्या वादळाचा काही फरक पडत नाही. तुझे मन सुद्धा त्या समुद्राच्या तळासारखे खोल गेले पाहिजे. बाहेरच्या लोकांनी कितीही अफवा पसरू द्या, कितीही कारस्थाने करू द्या,
तुझ्या मनात जर स्वामींचे नामस्मरण चालू असेल तर तू माशासारखा सुरक्षित राहशील. आपल्या जुन्या लोकांनी सांगितले आहे की नजर लागणे हे सत्य आहे आणि तुझी प्रगती होते तेव्हा लोकांची वाईट नजर तुझ्यावर पडते. ही नजर एक प्रकारची नकारात्मक लहर असते जी तुझी प्रगती रोखू शकते. पण या नजरेपेक्षा लाख पटीने मोठी शक्ती म्हणजे स्वामींची कृपादृष्टी. ज्याच्यावर स्वामींची सावली पडते त्याच्यावर जगातली कोणतीही वाईट नजर किंवा करणी काम करत नाही. स्वामींचे नाव हेच सुवर्ण कवच असते. चंदनाच्या झाडाला जंगलातील सर्वात विषारी साप वेढा घालून बसतात, पण चंदनाचे झाड कधी आपले सुगंधी अस्तित्व सोडते का? ते कधी सापासारखे विषारी बनते का? नाही, ते आपला सुवास टिकवून ठेवते. आज तुझ्या आजूबाजूला कितीही विषारी लोक असू द्या, त्यांच्या विषामुळे स्वतःचा चांगुलपणा, स्वतःची संत वृत्ती सोडू नकोस. जर तू तुझ्या चांगुलपणावर आणि स्वामींवर ठाम विश्वास असेल तर कमेंटमध्ये आताच लिही, मी माझा सुवास सोडणार नाही. महाभारताच्या युद्धात अर्जुनावर शत्रूने 1000 बाणांचा वर्षाव केला, पण त्या रथाचे सारथी स्वतः श्री भगवान श्रीकृष्ण होते. जोपर्यंत कृष्ण रथावर होते तोपर्यंत एक बाणही अर्जुनाचा जीव घेऊ शकला नाही. तुझ्या आयुष्याच्या रथाचे सारथी आता स्वतः श्री स्वामी समर्थ आहेत. शत्रूला बाण चालवू दे, कारस्थाने करू दे, स्वामी प्रत्येक बाण हवेतच नष्ट करतील. गुप्त शत्रूंची कारस्थाने ही मातीच्या भिंतीसारखी असतात. एक पाऊस आला की ती वाहून जाते, पण तुझ्या स्वामीवर असलेला विश्वास हा दगडाच्या किल्ल्यासारखा मजबूत आहे. किल्ल्यावर कितीही तोफा लागल्या, कितीही किल्ले ढासळला तरीही किल्ला ढासळत नाही. आपल्या विश्वासाचा किल्ला एवढा मजबूत ठेव की शत्रूच्या तोफा थकून जातील पण किल्ला अजिबात हलणार नाही. काही लोक खूप हुशार असतात. ते तुझ्या घरी येतील, तुझ्या मुलांचे कौतुक करतील, तुझ्या कामाची स्तुती करतील, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच जळफळाट असते. अशा लोकांची नकारात्मक ऊर्जा ओळखायला शिक. अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवणे हा स्वतःचा बचाव करण्याचा पहिला नियम आहे. प्रत्येक गोष्ट जगासमोर उघडी करू नकोस. जर तुला समजले असेल की गुप्तता बाळगणे किती गरजेचे आहे तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, मी माझे कर्म गुप्त ठेवेन. एका मोठ्या अंधाऱ्या खोलीत जिथे हजारो वर्षांपासून अंधार आहे तिथे जर एका लहानशी मेणबत्ती किंवा दिवा लावला तर काय होते? अंधार म्हणतो का मी इतका मोठा आहे, मी या दिव्याला नष्ट करेन? नाही, तो हजारो वर्षांचा अंधार एका सेकंदात पळून जातो. स्वामींचे नाव हाच तो प्रकाश आहे जो तुझ्या आयुष्यातील गुप्त शत्रूंच्या अंधाराला एका सेकंदात संपवून टाकेल. शत्रूला वाटते की तुझे घर काचेचे आहे, एक दगड मारला की ते फुटून जाईल, पण त्याला माहीत नाही की तुझ्या घराचा पाया स्वतः स्वामींनी रचला आहे. तो काचेचा नाही, तो वज्राचा आहे. शत्रू जितक्या जोरात दगड मारेल तितक्या जोरात तो दगड पलटून त्याच्याच डोक्यावर लागेल. देवाचा न्याय अचूक असतो पण थोडा वेळ लागतो. जेव्हा तुला खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा घरात गोमूत्र शिंपड किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकून आंघोळ कर. हे विज्ञानही सिद्ध केले आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. पण या सगळ्या उपायांपेक्षा मोठा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे 11 वेळा नामस्मरण करणे. मनातील सर्व भीती नष्ट होईल. घुबडाला दिवसा सूर्यप्रकाशात दिसत नाही म्हणून तो सूर्याला दोष देतो का की तुझ्यात प्रकाश नाही? तसेच काही लोक असतात, त्यांना तुझी प्रगती सहन होत नाही म्हणून ते तुझ्यामध्ये दोष शोधतात. घुबडाने ओरडल्याने सूर्य कधी चमकणे सोडतो का? नाही, तू सूर्य आहेस, चमकत राहा. जर तू तुझ्या तेजाने चमकण्यासाठी तयार असशील तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी चमकणार, स्वामी सोबती आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांमध्ये लढा झाला तेव्हा सुरुवातीला विष बाहेर आले होते. देवाने ते विष पचवले आणि नंतर अमृत मिळाले. तुझ्या आयुष्यात आता जे गुप्त शत्रू त्रास देत आहेत ना, ते एक प्रकारचे विष आहे. ते विष शांतपणे पचव, कारण या विषानंतर तुझ्या आयुष्यात अमृताचा वर्षाव होणार आहे. हा काळही निघून जाईल. कोळी जेव्हा जाळी विणतो तेव्हा तो दुसऱ्या प्राण्याला पकडण्यासाठी विणतो, पण कधी कधी वादळ आले की कोळी स्वतःच त्या जाळ्यात अडकून मरतो. जे गुप्त शत्रू तुझ्यासाठी खड्डे खाणत आहेत, तुझ्यासाठी जाळी विणत आहेत, ते स्वतःच एका दिवशी त्या जाळ्यात अडकतील. तुला काहीच करण्याची गरज पडणार नाही. देव त्यांचा हिशोब बरोबर कळेल. वाळवंटात जेव्हा मोठी धुळीचे वादळ सुटते तेव्हा उंट आपले डोळे आणि नाक बंद करून एका जागी शांत उभा राहतो. तो वादळाशी भांडत नाही. वादळ शांत झाले की तू पुन्हा आपला प्रवास सुरू करतो. आयुष्यात जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असेल तेव्हा उंटासारखे शांत राहा, मौन पाळा. वेळ निघून गेली की रस्ता आपोआप मोकळा होईल. जर तुझ्यामध्ये हा संयम असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, माझे मौन हीच माझी ताकद आहे. आरसासमोर तू जसा उभा राहशील तसेच प्रतिबिंब तुला दिसेल. तू हसलास तर आरसा हसेल, तू रागवलास तर आरसा रागवेल. हे जग आणि देवाचा दरबार आरशासारखा आहे. ज्या गुप्त शत्रूंनी तुला रडवले आहे त्यांना एका दिवशी या आरशासमोर उभे राहावेच लागेल. त्यांनी जे पेरले आहे तेच त्यांना कापायला लागेल. कर्माचा नियम कधीच चुकत नाही.
सिंह जेव्हा शांत झोपलेला असतो तेव्हा हरणाला वाटते की आता जंगल माझे आहे, पण जेव्हा सिंह डोळे उघडतो आणि एक डळकाळी फोडतो तेव्हा अख्खे जंगल भीतीने थरथर कापते. आज शत्रूला वाटू दे की तू संपला आहेस, त्यांना भ्रमात राहू दे. जेव्हा स्वामींची कृपा होईल तेव्हा पुन्हा उभा राहशील, तेव्हा शत्रूंची पळताभुई थोडी होईल. कावळा नेहमी जमिनीवर पडलेल्या घाणीवर नजर ठेवून असतो, पण गरुड आकाशात उंचावर उडतानाही आपल्या ध्येयावर नजर ठेवतो. नकारात्मक लोक त्या कावळ्यासारखे आहेत, त्यांना फक्त तुझ्या या चुका आणि घाण पाहायची आहे. तू गरुड आहेस, आकाशात उडत राहा आणि त्यांच्या पातळीवर येऊन स्वतःची उंची कमी करू नकोस. जर तू गरुडासारखी उंच झेप घेण्यासाठी तयार असशील तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, माझी झेप गरुडासारखी असेल. लोहार जेव्हा लोखंडाला आकार देतो तेव्हा तो खूप जोरात घाव घालतो. त्या घावामुळे लोखंड मजबूत होते. गुप्त शत्रूंनी दिलेले धक्के हे त्या हातोड्यासारखे आहेत. ते तुला तोडण्यासाठी आलेले नाहीत, तर तुला एक वज्रासारखी मजबूत व्यक्तिमत्व देण्यासाठी आले आहेत. या धक्क्यांचे आभार मान, कारण त्यांनी तुला खंबीर बनवले आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा तो अभय हस्तरूपी हात ज्याच्या पाठीवर आहे त्याला जगाची काय भीती. ज्याच्या पाठीशी प्रचंड प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक उभा आहे त्याच्यासमोर जगातील मोठे राजे महाराजे आणि तांत्रिक मांत्रिक सुद्धा गुडघे टेकतात. मनातून सगळी भीती काढून टाक. तू स्वामींचा लाडका लेक आहेस. त्या राजाच्या अंगठीवर लिहिलेले वाक्य नेहमी लक्षात ठेव. हा काळही निघून जाईल. आज गुप्त शत्रूंचा सुवर्ण काळ असेल, ते हसत असतील, पण वेळेचे चक्र फिरायला वेळ लागत नाही. जेव्हा स्वामींचे चक्र फिरेल तेव्हा आजचे राजे उद्याचे रंक होतील आणि आजचा तुझा संघर्ष उद्याच्या मोठ्या यशात बदलेल. स्वामींच्या दरबारातही उशीर आहे, पण अंधेर नाही. तिथे प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला जातो. ज्यांनी तुला मानसिक त्रास दिला, ज्यांनी तुझ्या घरात नकारात्मकता पसरवली, त्यांचा हिशोब स्वामी स्वतः करत आहेत. तू फक्त नामस्मरण कर आणि तुझ्या कर्मावर लक्ष दे. न्याय अचूक होईल. जर तुझा स्वामींच्या या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामींचा न्याय अंतिम आहे. माझ्या लेकरा, आज या 30 अध्यायांच्या महाप्रवासाच्या शेवटी एक गोष्ट मनावर कोरून ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर ते स्वामींचे सुवर्ण वचन आहे. आजपासून सर्व नकारात्मकता, सर्व भीती या व्हिडिओ सोबतच इथे सोडून दे. चेहऱ्यावर एक सिंहासारखे हसू आण. छाती ठोकून उभा राहा आणि कामाला लाग. गुप्त शत्रू उघड्या डोळ्यांनी तुझा विजय पाहतील. या 30 अध्यायांचा महासंदेश जर तुझ्या आत्म्याला भिडला असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, मी सर्वश्रेष्ठ आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ प्रत्येक खचलेल्या आणि त्रासात असलेल्या मित्राला नक्की शेअर कर. चॅनलला सबस्क्राईब कर आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे नाम जपत राहा, आनंदी राहावा, सुखी राहावा. हा व्हिडिओ सर्वात जास्त गरजेवंत माणसांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अडचणींमध्ये एक असंच मोटिवेशन मिळेल आणि ते संपूर्ण संकटांवर मात करू शकतील. त्यांची स्वामी समर्थांवरची कृपा जास्त राहील आणि स्वामी समर्थ प्रत्येक अडचणीत त्यांना संघर्ष करायला नक्कीच मदत करतील.